हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मस्त अशी रेसिपी बनणार आहे. मक्याच्या दाण्यांपासून अशी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथं मी 1 वाटी मक्याचे दाणे घेतले आहे. त्याच्यानंतर 5-7 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याचा तुकडा आणि जिरं हे मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यायचं आहे. एकदम असं बारीक वाटण करून घ्यायचं. हे बघा असं मस्त बारीक. आणि त्याच्यानंतर इथं मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकायचं, 2 पळ्या तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण जे मकाच्या दाण्यांचं मिश्रण आपण बारीक केलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून द्यायचं आहे. आणि जसं आपण पुरण आळवतो का तसं आपण याला गॅस स्लो ठेवायचा आणि एकदम असं आळून घ्यायचं एकदम मस्त स्लो गॅसवर. खूप छान रेसिपी बनणार आहे. तर प्लीज सर्वांनी बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि त्याच्यानंतर इथं मी 1 छोटी वाटी बेसन पीठ ॲड केलेलं आहे. मी एक मोठी वाटी मक्याचे दाणे घेतले, तर त्याच्यानुसार छोटी वाटी बेसन पीठ ॲड केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग घ्या. किती तुम्ही मक्याचे दाणे घेणार त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही बेसन पीठ वापरायचं. तर इथं असं आपल्याला पुरण आळवतो आपण तसं स्लो गॅसवर एकदम आळून घ्यायचं मस्त असं. खूप छान होतं, सुटसुटीत मोकळं मस्त. इथं मी चवीनुसार मीठ ॲड करते. थोडा वेळ लागतो आहे पण होतं आहे, खाली लागू द्यायचं नाही. अधूनमधून परतत राहायचं. एकदम मस्त तोंडाला अशी चव येते, मस्त छान असं रेसिपी तयार होते. खूप सारी कोथिंबीर टाकायची. हे बघा कसं मस्त असं सुटसुटीत झालं आहे, मस्त असं मोकळं. खूप छान वास येऊ लागला ते जिरं आणि कोथिंबीर, हिरवी मिरची टाकलेलं खूप छान. आणि इथं मी पीठ भिजवलेलं पीठ मळून ठेवलं होतं. पिठामध्ये मी ओवा टाकलेला जरासा आणि आपलं असं पुरण आपण भरतो पुरणाचा उंडा तसा असा भरायचं. पिठाच्या उंड्यामध्ये सारण भरायचं आणि असं छोटं पुरीसारखं आपण लाटून घ्यायचं. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं लाटून घ्यायचं. हे बघा मस्त असं खूप सारं सारण भरलेलं आहे, तरी पण व्यवस्थित असं फाटणार नाही असं मस्त लाटून घ्यायचं. आणि एकदम स्लो गॅसवर जास्त हाय हे करायचं नाही गॅस आणि मस्त भाजून घ्यायचं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच सबस्क्राईब करा. हे बघा असं मस्त खरपूस असं लालसर भाजून घ्यायचं. हे बघा किती छान असं भाजलं आहे. भाजताना तुम्ही याच्यासोबत तेल यूज करा किंवा बटर यूज करा किंवा मग तूप, तुम्हाला जे आवडत असेल, जे तुम्ही खात असाल ते तुम्ही यूज करू शकता याला भाजण्यासाठी. आम्ही खात नाही बाकीचं तेल बटर वगैरे, तर मी इथं तूप बटर वगैरे खात नाही, त्याच्यामुळं मी इथं तेल वापरलेलं आहे. तर हे बघा असं मस्त लालसर खरपूस भाजून घ्यायचं. जास्त जाड नाही, जास्त मोठं पण नाही, बारीक पण नाही, पातळ. मस्त असे मीडियम साईजचे थिकनेस त्याची पण आणि गोलाईला पण एकदम मस्त असे छोटे छोटे, जास्त मोठे पण नाही बनवायचे. हे बघा किती छान असं लालसर आणि खूप छान वास येऊ लागला आहे. गरम गरम मस्त मक्याचे पराठे बनवायचे. असे सर्व एक एक करून हे भाजून घ्यायचे. बघा मस्त असे फुगतात पण. हे बघा किती छान मस्त असे फुगायला लागले. वास खूप छान येऊ लागला आहे मक्याचा. सर्व एक एक करून भाजून घ्यायचं आणि गरम गरमच पराठे असे गरम गरमच खायला छान लागतात. लहानांपासून मोठ्यांना आवडेल असे खूप छान, सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. तर प्लीज सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल का ते पण सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. हे बघा किती छान असं मस्त इथं तयार आहे आपली मक्याचे पराठे. दह्यासोबत खायला तयार आहे. या मग खायला यूट्यूब फॅमिली. हे बघा किती छान मस्त असे दिसतात. तयारी आपली मक्याची पराठे रेसिपी. धपाटे, पराठे.